बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी आपण आज मच्छी फ्राय केलेली आहे। खूप छान अशी चवीला झालेली आहे आणि त्याच्यावरती कोटिंग सुद्धा एकदम छान असं आहे। तर हे कसे तयार केलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला मस्त अशी कुरकुरीत मच्छी फ्राय करायची आहे। मी इथे रोई मच्छी घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीची मच्छी घेऊ शकता। लगेच रेसिपीला सुरुवात करू। मच्छी फ्राय करण्यासाठी मी इथे अर्धा किलो रोई मच्छी घेतलेली आहे। मस्त असे मोठ्या आकारामध्ये तुकडे करून आणलेले आहेत, जास्त बारीक नाही करून आणायची मच्छी फ्राय करण्यासाठी। ही मच्छी मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। मच्छीला आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। ही मच्छी आपण जरा वेळ बाजूला ठेवू आणि मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करून घेऊ। मसाला करण्यासाठी मी इथे धना पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, तिखट मिरची पावडर आहे 1 चम्मच, काश्मीरी मिरची पावडर आहे 2 चम्मच, गरम मसाला आहे अर्धा चम्मच, अर्धा चम्मच हळद आहे, अर्धा चम्मच मिरपूड घ्यायची आहे आपल्याला, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। अर्धा किलो मासे होते त्यानुसार मीठ घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ। 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं कुटून घेतलेलं आहे आणि अर्ध्या लिंबूची फोड याच्यामध्ये पिळून घ्यायची आहे। लिंबू मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। मी इथे लिंबू घालत आहे, तुम्ही याच्या ऐवजी कोकम आगळ घालू शकता किंवा चिंचेचं पाणी सुद्धा घालू शकता। लिंबू आपल्याला सोयीस्कर पडतो त्याच्यासाठी मी लिंबूच घालते नेहमी। हा तयार केलेला मसाला आपल्याला थोडासा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे माशांना छान असा लावता येईल। मसाला बघा एकदम सरसरीत असा करून घेतलेला आहे। असा मसाला करून घेतला ना म्हणजे माशाला छान लावता येतो। तयार केलेला मसाला आपल्याला आता या माशांच्या पीसला लावून घ्यायचा आहे। सर्व मसाला बघा माशांच्या पिसांना व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे, सर्वीकडे व्यवस्थित लावायचा। हे मासे आता आपल्याला 15-20 मिनिटांसाठी असेच मॅरिनेट करत ठेवायचे आहेत। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवा। जेवढं जास्त हे मासे मुरवायला ठेवले ना तेवढे ते छान असे ज्यूसी बनतात। माशाला वरून आपल्याला कोट करायचं आहे, त्याच्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊ आणि थोडीशी मिरची पावडर घालू 1/2 चमच इतकी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि मिरची पावडर पिठामध्ये। पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आपले मासे सुद्धा छान असे मॅरिनेट झालेले आहेत 15 ते 20 मिनिटं। आता या माशांना आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे। तव्यावर मावतील एवढे पीस मी इथे पिठामध्ये कोट करून घेतलेले आहेत। तवा आपला गरम झालेला आहे, आता तेल घालून घेऊ। आता हे मासे आपण तव्यावरती घालून घेऊ। थोडंसं असं झटकून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं पीठ निघून जातं। आपण बाजूने थोडंसं असं तेल सोडून घेऊ। हे माशाचे तुकडे आता आपण एका बाजूकडनं 1.5 ते 2 मिनिटं असं छान असं फ्राय करून घेऊ मीडियम गॅसवर। 1.5 ते 2 मिनिट झालेली आहेत। आता आपण ही बाजू पलटवून घेऊ। तर व्यवस्थित असं हे दुसरी बाजू अशी पलटवून घेऊ आपण। बघितलं का तुम्ही किती छान असे आपले मासे उलटले गेले आणि बघा मसाला सुद्धा आपला जसाच्या तसा आहे माशांच्या पिसांवर। याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर घालू बारीक चिरलेली। दुसरी बाजू सुद्धा 2 मिनिटं छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि मस्त असे आपले मासे शिजलेले आहेत। काढून घेऊ आपण आता।
आणि त्याच्यामध्ये अजिबात असं तेल सुद्धा नाही आहे बघा. काढून घेऊ आपण डिशमध्ये. हे पीस थोडंसं साईडला होतं, त्याच्यामुळे थोडंसं याला अजून शिजवून घेऊ आपण. आणि बघा हे किती छान असे आपले झालेले आहेत. तर ह्याच पद्धतीने मी राहिलेले सुद्धा करून घेते. सर्व मासे मी बघा इथे मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि खूप छान असे झालेले आहेत. अजिबात असा मसाला सुद्धा सुटलेला नाही आहे, जशाचा तसा अगदी राहिलेला आहे. आपण जे प्रमाण घेतलेलं होतं ते सुद्धा अगदी व्यवस्थित आहे. तुम्हाला ही मच्छी फ्रायची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.